नमस्कार मित्रांनो, आज एक अपडेट देणार आहे आणि महत्त्वाचे अपडेट आहे टी-ई-टीची परीक्षा देणाऱ्यांसाठी। 28 जूनला जी टी-ई-टीची परीक्षा होणार होती ती रद्द करण्यात आलेली आहे, कारण त्याचा पेपर फुटलेला आहे। ही आहे महत्त्वाची आजची अपडेट। त्याचं बघा ऑफिशियली महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांच्याकडून जाहीर प्रकटन आलेलं आहे आणि हे बघा, हे प्रकटन आजचं आहे 27 जून 2026। याची सविस्तर माहिती पाहूया। महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद मार्फत 28 जून 2026 रोजी संपूर्ण महाराष्ट्रात राज्यात एकूण 1028 केंद्रावर शिक्षक पात्रता परीक्षा टी-ई-टी 2026 घेण्याचे प्रस्तावित होते। नीट 2026च्या परीक्षांमधील गैरप्रकार लक्षात घेऊन महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या वतीने सुरक्षिततेच्या सर्व उपाययोजना केल्या होत्या। ओके, तथापि दिनांक 27 जून 2026 रोजी पहाटेच्या सुमारास गोपनीय माहितीच्या आधारे भिवंडी येथे काही इसमांकडे या प्रश्नपत्रिकेबद्दल माहिती असल्याचे समजल्याचे भिवंडी पोलीस यांनी सदर ठिकाणी धाडी घातली। त्यानंतर तपासणीसाठी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या अधिकाऱ्यांना बोलावून तातडीने पडताळणी केली असता सदर इसमांकडे शिक्षक पात्रता परीक्षा जून 2026 परीक्षेच्या प्रश्नपत्रिकेतील काही प्रश्न समान असल्याचे आढळून आल्याने भिवंडी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आलेला आहे। सदर परिस्थिती लक्षात घेता 28 जून 2026 रोजी आयोजित करण्यात आलेली शिक्षक पात्रता परीक्षा पुढे ढकलण्यात येत आहे। बघा मित्रांनो, भिवंडी येथे ही गोष्ट आढळलेली आहे। काही लोकांकडे टी-ई-टीची प्रश्नपत्रिका आढळलेली आहे, त्यामुळे टी-ई-टीची परीक्षा रद्द करण्यात आलेली आहे। अजून पुढची डेट आलेली नाही। कोणत्याही परिस्थितीत परीक्षा पूर्ण पारदर्शकपणे व्हावी हा परीक्षा परिषदेचा आग्रह असल्याने व याबाबत सखोल चौकशी होणे गरजेचे वाटत असल्याने ही परीक्षा पुढे ढकलण्यात येत आहे। मित्रांनो, खरं तर पारदर्शक परीक्षा घेण्यासाठी जे आतमधले गद्दार आहेत ना, त्यांना पकडणं गरजेचं आहे। जोवर त्यांना पकडला जात नाही तोवर हे परीक्षा फुटीचं सत्र थांबणार नाही। आणि टी-ई-टीची परीक्षा किती महत्त्वाची हे आपल्या सर्वांना माहिती आहे, कारण टी-ई-टी आता सर्व राज्यातल्या शिक्षकांना, पूर्ण देशातल्या शिक्षकांना टी-ई-टी कंपल्सरी केलेली आहे सुप्रीम कोर्टाने। याचं गांभीर्य लक्षात घेऊन शिक्षण क्षेत्राकडे लक्ष देण्याचं सरकारचं खरंच मोठं धोरण असलं पाहिजे आणि त्या दृष्टीने कामही केलं पाहिजे, कारण शिक्षण हे आपल्या पुढच्या पिढीचा अधिकार आहे आणि ते चांगल्या पद्धतीनं होणं हेही आपला अधिकार आहे। विद्यार्थी हे देशाचे भविष्य आहेत, पण या भविष्याला घडवण्यासाठी शिक्षकांचा खूप मोठा वाटा आहे आणि आपली एज्युकेशन सिस्टीम जर अशी वीक होत राहिली तर आपला देश आपण चुकीच्या हातात दिलेला आहे। त्यामुळे मतदान करा आणि मतदान योग्य व्यक्तीला करा।